आई संघटनेच्या संघर्षाला अखेर यश। अर्धवेळेसरी परिचारिका महिलांच्या पगार वाढीला मिळाली मान्यता। मातृत्व, माया आणि माणुसकीचं प्रतीक ठरलेल्या अर्धवेळेसरी परिचारिका महिलांच्या व्यथा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिल्या होत्या। मात्र आई संघटना या नारीशक्तीच्या बुलंद आवाजाने याला सरकार दरबारी पोचवले आणि अखेर यशस्वी निकाल मिळवला। अनेक वर्ष अंतरात राहिलेल्या या भगिनींना योग्य पगार, ओळख आणि हक्क मिळावा यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचा लढा सुरू होता। मुंबईतील आझाद मैदान, जिल्हा मुख्यालयावरील धरणे, विविध मंत्र्यांशी चर्चासत्रे, हे सर्व केवळ एका ध्येयासाठी, अर्धवेळ परिचारिका महिलांना न्याय मिळावा। या संघर्षामध्ये आघाडीवर राहिल्या आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष माननीय संगीताताई कडाळे, ज्यांनी महिलांच्या प्रत्येक अश्रूला हक्काचं रूप दिलं आणि सरकार समोर बुलंद आवाज उभा केला। आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय विनोद भाऊ भोसले, ज्यांच्या नेतृत्वाने या लढ्याला दिशा, धार आणि दृष्टी दिली। पगारवाढ ही केवळ मागणी नव्हे तर न्याय आहे, असे त्यांच्या भाषणातून स्पष्ट होत गेलं। या आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांचे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते। आम्ही रक्त सांडतो पण पगार द्यायचा विचार होत नव्हता। आज या यशामागे आई संघटनेचा संघर्ष आहे, अशा शब्दात अनेक महिला भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। आज जेव्हा शासनाकडून पगारवाढीला मान्यता मिळाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच नारा घुमला, जय आई, जय न्याय। आई संघटनेचा लढा हा केवळ पगारासाठी नव्हता तर सन्मानासाठी होता आणि तो सन्मान अखेर मिळाला। तुम्ही लक्षात घ्या। आणि काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं, मी म्हणायचं तुम्हाला की आपले 6,000 झाले आणि त्या भावाने जर तिकडे दिलं नाही तर तुम्ही कोणाला ब्लेम करणार आहे? मला करणार। मग मला पण कुठेतरी एक चौकट आहे। माझं मत वैयक्तिक असं आहे की जोपर्यंत शेअर आपल्या हातात भेटत नाही, जोपर्यंत निर्णय तोच निर्णय आपल्याला भेटत नाही, तोपर्यंत आपणही या ठिकाणी उठायचं नाही। चालेल का नाही? हो। आवाज नाही दिलो चालेल का नाही? हो। नाही तर तुमची इच्छा असेल की नाही मला घरी जायचंय तर कोणी थांबवणार नाही बरं का। कारण की या ठिकाणी कोणीच कोणाला थांबवणार नाही। ज्याची इच्छा असेल थांबायचं तर थांबवलं, ज्याची इच्छा नसेल की नाही तर तुमच्या मनात आलं। पण आतापर्यंत आपण जेवढेही आंदोलनं केली, जेवढेही उपोषणं केली, जेवढे मोर्चे केले, त्याच्यामध्ये घटक आहे मला तुम्ही सांगा 500 रुपये जरी वाढली का? नाशिकमध्ये गेलं का नाही? आपण 1 महिना आंदोलन केलं, 1 महिना आंदोलन केलं। आजी खरे का खोटे? आले होते ना तुम्ही तिथं? आपल्या त्या आंदोलनामध्ये पण वाढले का? वाढले का? नाही वाढले। मग आताच्या आंदोलनामध्ये शासनाला आपण भाग पाडलं, शासनाला आपण भाग पाडलं की हे पगार मी आंदोलन घेतलं म्हणून वाढलं असं नाही बरं का। याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने तुमचा वेळ दिला, त्याच्यामध्ये आपल्या पाठकताई असेल, संगीताताई असेल, तुम्ही सगळेजण असतील। या सगळ्यांमुळं आज हे आंदोलन खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं चाललेलं आहे। त्याला ट्रॅक भेटलेला आहे, शेअर नाही भेटला, ट्रॅक भेटला। म्हणजे शासनाने फक्त खडा मारला, याच्यावरती पळाले तर आपल्याला 2 महिने भेटतील विचार करायला। पण आपण याच जागेवर जर थांबलं तर शासन काय करेल? विचार करेल, अरे उठत नाहीये, आता गरज आहे का यांचे पगार वाढवायचे। आणि आता जर आपण घरी पळालो तर ते काय म्हणशील, आपण त्यांना यावेळी चॉकलेट दिलं, पुढच्या टायमाला परत चॉकलेट देऊ, परत महिना, म्हणजे महिन्यावर महिना, महिन्यावर महिना, नंतर मंथली बदलत जातो। नाही हे खरं आहे की खोटं आहे मला सांगा तुम्ही? खरं आहे। आम्ही नाशिक या ठिकाणी 1 महिना थांबला, इथं 8 दिवस थांबायला काय फरक पडत आलो?
बरोबर आहे. पण मला एक सांगा, 3,000चे 6,000 झाले तर हे माझ्या खिशात येणार आहे का तुमच्याकडे येणार आहे? आमच्याकडे येणार आहे. तुमच्याकडे येणार आहे ना. फायदा माझा होणार आहे का तुमचा होणार आहे? आमचा. तुमचा होणार आहे. मग तुमचा स्वतःचा फायदा करायचा की नाही करायचा याचा निर्णय कोण घेणार आहे? आम्हीच घेणार आहे. हे बघा, मी फक्त तुम्हाला दिशा देऊ शकतो. शेवटी निर्णय जो आहे तो तुम्हालाच घ्यायचा आहे. ही बात खरी की खोटे? आता गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आंदोलन केले, मोर्चे केले, त्याच्यामध्ये कोणालाच काही हाताला सापडलं नाही. पण आपल्या मोर्चाला 3,000 रुपये प्रत्येकाच्या वाट्याला येत आहे. आता कोणी आंदोलन केलं, कोणी आता एक दिवसाचं जरी एखाद्याने आंदोलन केलं ना तर तो काय म्हणाल, माझ्यामुळे झालं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे कोणामुळे शक्य झालं. हो, ही बात खरी की खोटी आहे? खरी आहे. मग आता इथून पुढं काय करायचं? आणि सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा, मी आरोग्य मंत्र्याला एवढं पण म्हटलं, कोरोना काळामध्ये या महिलांनी काम केलं, सगळ्यांना भत्ता दिला, या महिलांनी काय काम केलं? ताई बोललो की नाही बोललो? मी कोरोना काळामध्ये या महिलांनी काम केलं, यांना कुठल्याही प्रकारचा भत्ता मिळाला नाही. त्यावेळेस त्यांनी मला म्हणे तो काय भेटणार नाही, कसा भेटणार नाही. पण याच्यासाठी आपल्याला संघर्षच करावा. कुठलीही गोष्ट आपल्याला अशी तशी भेटणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संघर्षच करावा लागणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील संघर्ष करावा लागणार आहे. आता जळगावला मागच्या वेळेस आपण आंदोलन केलं आयडेंटिटी कार्डसाठी जळगावमध्ये आंदोलन केलं तर त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकतोय आणि आपल्याला आयडेंटिटी कार्ड देतोय. जळगाववाले खरंय का खोटे? खरंय. खरंय ना? खरंय. जळगाववाल्यांनी खरंय खोटे? खरंय ना? मग त्या अधिकाऱ्याला जर आपण प्रेशर आणू शकतो तर सरकारवर देखील आपण दबाव आणू शकतो. आणि अजून एक सिंपल प्रश्न आहे माझा, तुम्हाला परमनंट व्हायचंय की नाही व्हायचंय? हो, परमनंट व्हायचंय ना? हो. मग तुम्हाला जर परमनंट व्हायचं असेल तर आपला जो लढा आहे हा चालू ठेवावा लागणार आहे. हा लढा जर बंद झाला ना परत बेक बे 2 4 35 का 20 का 25 का 22 12 20 14 22 16 18 20 आहे 20 परत पेपासून सुरुवात करावं लागणार आहे. खरंय का खोटे? मग ती सुरुवात करायची का आपल्याला आता जो ट्रॅक आहे आपण योग्य पद्धतीने आता इथं कसं आहे, इथं एखादा जर म्हटलं अरे तुमचा विषय आरोग्य खात्याचा पाठवते, इथं म्हटलं तुमचा ग्रामीण विकास खात्याचा पाठवते, कुठून नसेल तर बाब दाखवतात श्रद्धा. संध्याकाळपर्यंत त्यांच्या 2 दिवस आपल्याला भेट नव्हती. आज भेट झाली आरोग्य मंत्र्यांशी, त्या दिवशी ग्रामविकास मंत्र्यांशी. म्हणजे एकाने ग्रामविकास मंत्र्याकडे ढकलवलं, ग्रामविकास मंत्र्याने आरोग्य मंत्र्याकडे ढकलवलं, आपण दोघांनाही जाब विचारले आणि त्याच्यातून मग निष्पन्न झालं कुठेतरी 6,000 वाढ. म्हणजे 6,000 वाढतंय म्हणजे तुमच्या अकाउंटला आले का? ते तोंडी बोलले. तुमच्याकडे पत्र आहे का? सही शिक्का आहे का? मग आपण कुठल्या आधारे घरी जायचं? आता मला एक सांगा, आता सोलापूरवरून इथपर्यंत येण्यासाठी एका बाईला मला एक म्हणायचंय, मला फक्त एक म्हणायचं, आंदोलन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं? मला चालू ठेवायचं. कारण की हे बघा, तुमची इच्छा काय, पगार 21,000 किंवा 15,000पर्यंत व्हावा ही तुमची प्रांजल इच्छा आहे. आहे का नाही? आपण ह्या 3 महिन्यामध्ये आपलं टार्गेट 10,000 ठेवू. या 3 महिन्यामध्ये आपले 10,000. हे बघा, एका वेळेस आपल्याला सगळा त्याच्यात घालणार नाही. आता ते 3,000 देतात, ते 3 घ्या. 3 घेतले म्हणजे संख्या किती होती आपली? 6,000. एक महिना असू द्या किंवा 15 दिवस, 6,000मध्ये आमचं काही होत नाही. पोट झालं ना आमचा सुरू होतो. तर ते 3 तर घ्या आणि 3 पैकी गणवेश, 3 पैकी गणवेश आणि आयडेंटिटी कार्ड हे कंपल्सरी घ्या. बरोबर आहे? हो. घ्यायचे की नाही घ्यायचे? घ्यायचे ना. मग याच्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावा लागणार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला कोणीच कुठली गोष्ट आयतामध्ये देणार नाही याचा देखील नोंद आपल्याला असू द्या.
आणि जर कोणी तुम्हाला हे जर म्हणत असेल, आश्वासन देत असेल की आम्ही हे करेल, आम्ही आमच्यामुळे हे झालं ते झालं, अशा थोतांडांच्या नादी लागू नका. कारण की त्यांच्यामुळं आजपर्यंत आपल्यावरती ही प्रोसेस, ही वेळ आलेली आहे. आली की नाही आली? हो आलेली. आपल्याला आता काय करायचं? कारण की निर्णय तुमचा आहे, तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी येतोय. बाकी आपला बाकीच्या गोष्टींशी काहीही देणं घेणं नाही. फक्त मला एवढंच आहे, ग्राउंड सोडलं, विषय संपतो. मग आता निर्णय तुम्ही घ्या, काय करायचं काय नाही. काही संघटनेने आतापर्यंत आपण खूप काही संघटना बघितल्या, खूप काही लोक बघितले. आला अरे गेलं द्या 500 द्या 1000. माझ्या आया बहिणी खरोखर आता रडायला येते. खूप मी वाईट ह्या संघटनेमध्ये मी पाहत आलोय. परंतु काय म्हणणार, आमचं जे तो 6000चा विनोद बसने काढला, त्याही महिला म्हणणारे आहेत. स्वतः माझी मिसेस काम करते, अहो माझा GR आलाय. कुठं तुझा GR आहे? शिक्षण नाहीये, तुम्ही कामाला लावले, ओळखीने कामाला लावले. अशा पण आपल्याला काही महिला आहेत, अडाणी महिला आहेत, तर त्यांना तुम्ही समजून सांगायचं काम करा. उद्या कुठली संघटना असेल, कुठली असेल, कोण बाई असेल, अरे माझ्यामुळं आमचा GR आणि हा कोण काढणारा? अरे बाई, तू आमचे पैसे खाल्लेस, पण साधा तुला GR सुद्धा आला नाही. आजी आला का? नागपूरवाले आला का त्या बाईला GR? आज माझ्या भाऊनी खरोखर आम्ही लाईव्ह बघितलं, आम्ही नाशिकला गेलो, त्यांना भेटलो. काय आम्हाला ताकी माणूस चांगला आहे. चांगल्या माणसाला लोक नावं ठेवतात, 100% आहे. पण जो चांगलं करतो त्याला बघून त्याला चांगलं. तर तुम्ही सर्वांनी एकाच विचाराने, एका दिलाने राहा. ज्याला जायचे त्यांनी जा, त्याला थांबायचे आणि थांबा. पण सोमवारी तुम्ही इथं परत या. काही चुकीचं वाटत असेल तसं सांगा, आपल्या इतरांना पण कळवा. आम्हाला माहिती आहे कोण काय बोलणारे काय नाही ते. आम्ही चमकी वाजवली, आम्ही GR काढला. बाई GR कुठं काढला? तू लोकांचे पैसे खाले, माझ्या म्हाताऱ्या बायकांचे, विधवा बायकांचे पैसे खाले, स्वतः माझे खाले. तुला कोणी जाऊन सांगावं माझ्या का खऱ्या पैसे दिलेलं माझ्या फोनमध्ये. तसंच भाऊंनी आमच्याकडे एकही रुपया घेतला नाही. फक्त आज माझ्याकडून भाऊंनी 80 रुपयाची बिर्याणी खाली. मला समाधान वाटलं ते. पाणी सोडा. प्रत्येक मोर्चामध्ये मी 1000-1200 रोजचे खर्च करत असतो. रोजचे करत आलोय आतापर्यंत प्रत्येक मोर्चामध्ये. नाशिकला पण गेलो होतो तर माझ्या बहिणी होत्या. काय तृप्ती, किती खर्च केला मी जीवाच्या पार. म्हणजे माझी घरातली फॅमिली असा मी यंदा सांभाळलं नाशिकने घरी येईपर्यंत. तर तुम्ही सर्वांनी सतर्क राहा. भाऊला साथ द्या. तुमचं काम होणार हा माझा आत्मविश्वास आहे. धन्यवाद. बाजीराव घागे, पुणे, सातारा.